उसको 2 महीना भेटा था। हॅलो. हॅलो, हा गणेश गोंडा बोलतोय, ठाणे दर्पण. बोला. अरे काय ते ह्याच्यावर गेला होता तू, आपला हॉटेलवर, कुठलं एस के काय काय रेसिडेन्सी. काय एस के रेसिडेन्सी हा हा माझीवडा हा आपला आहे ते. हा आपला आहे बोललो ते, तिथं नको येऊस. हा ना. हा हा हा, चालेल चालेल तेवढं चालेल. लक्षात ठेवा त्याच्यात तेवढं. हा, ओके ओके ओके. हा चल चल चल. बाकी काय बाकी काय नाही, व्यवस्थित काय एकदम. चाललंय? जोरात आहे सध्या. नाही नाही, आता जरा बाहेर आहे. हो काय? हा बरं बरं, हा चल. हा हा. हो. हा? अरे मोठ्याने बोल. इथे व्यवसाय होतो ना. हा? पाहिलं तर या आता इथे किती पोरी आहेत मला माहिती आहे. माझे कस्टमर येतात. ए, इकडे बाई तू, ए. चावी कुठे आहे? त्यांना सांग बोलायला. उगाच मला तोडायला लावू नको. मध्ये चालू. तू आवाज नाही येत. अरे तू अरे आवाज आहे किंवा तोडू. तू उघड पहिले. उघडतो की तोडायचं दार तुटल. ते देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय जे आहे ते दरवाजा उघडा. समाजसेवक महेश मोरे यांना जो आहे तो संशय आला आणि आता आपण पाहू शकतो मराठा प्रतिष्ठानचे समाजसेवक महेश मोरे या ठिकाणी आता झालेत. दरवाजा तुटेला. दोन सोडून टाक. शरीर विक्रीचा. त्या मुली पैशासाठी कमवतात, मला त्यांच्याबद्दल काही नाही बोलायचं. पण हे लॉजिंगवाले आणि ह्यांचे दलाल लोक जे आहेत ना, ते 60-40 मध्ये धंदा करतात. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करतात हे लोक. समाजसेवक महेश मोरे मॅनेजर तिकडे पटापट बोला, टाइम नाही मेरे पास. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण पाहू शकतो की तू कोण बघतो आता? मालक कोण आहे? नाव नाव अरे नाव नाव सांग ना कोण आहे. आपण पाहू शकतो की मराठा अरे मोठ्याने बोल. इथे व्यवसाय होतो ना. आपण पाहिलं तर या आता इथे किती पोरी आहेत मला माहिती आहे. माझे कस्टमर येतात. किती पोरी आहेत माहिती नाही तुला? 105. कुठे नंबर 105? चल 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 लवकर. आपण पाहिलं तर या विभागामध्ये जे आहे ते देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय आल्याने आता आपण पाहिलं तर महेश मोरे या माझीवडा येथील या हॉटेलवरती जे आहे ते आता धाड टाकलेली आहे. आपण पाहू शकतो की हा रूम आहे. हा रूम आहे. हा हा ना. 105 ना. तिकडे का तिकडे का? तर कुठे पोरी तोच येतो. अवघड. आपण पाहू शकतो की समाजसेवक महेश मोरे यांना जो आहे ते या ठिकाणी देह विक्रीचा जो आहे तो संशय आला. या ठिकाणी जे आहे ते देह विक्री सर्रासपणे जे आहे ती देह विक्री चालू असल्याचा जो आहे तो संशय आल्याने जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता समाजसेवक महेश मोरे यांनी जे आहे ते या ठिकाणी धाड टाकलेली आहे. आम्ही जरा कामात आहे. काय बोलत आहे? आता तुला ना बोलायचं ना मग. अरे इकडे ना बाई तू, ए. चावी कुठे आहे? त्यांना सांग बोलायला. उगाच मला तोडायला लावू नको. हे बघ कॅमेरे न्यूजमध्ये चालू आहे. पण काहीच सांगू शकत आपण पाहू शकतो की सर्रासपणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देह विक्रीचा जो आहे तो व्यवसाय अरे उघडा सुरू असल्याची माहिती जी आहे ती महेश मोरे यांना मिळाली आणि आता आपण पाहू शकतो की या विभागामध्ये आपण पाहिलं तर समाजसेवक महेश मोरे यांनी जे आहे मॅनेजर ती आहे. धाड टाकलेली आहे. अरे बाई बोल. पोलीस बोलू का मी? मग बोल ना त्यांना. तुझा आपण पाहिलं तर या कोड नंबर माग. दारूला. श्री साई हॉटेलवर आपण पाहिलं तर श्री साई हॉटेल लॉज जो आहे तो या ठिकाणी देह विक्रीचा जो आहे तो संशय आल्याने आता आपण पाहू शकतो मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच ठाणे शहराचे समाजसेवक महेश मोरे या ठिकाणी जे आहे त्यांनी धाड टाकलेली आहे. खाली आहेत ना कॅमेरे. खाली कॅमेरे चालू आहेत. आपण पाहिलं तर या विभागामध्ये काय आपण उघडत? चावी असं इकडे या. कॅमेरा काय बंद करतो.
तू आवाज नाही इथं. अरे तू अरे आवाज दे किंवा तोडू. तू उघड पहिले. उघडतो की तोडायचं दार तुटल. आवाज दे. आपण पाहिलं तर या विभागामध्ये सर्रासपणे जे आहे ते ए, चावी आहे तुझ्याकडे? चावी कोणाकडे? चावी दुसरी असते ना तुमच्या. कोण हा, कोण आहे? जे आहे ते देह विक्री करण्याचा इकडे संशय आल्याने आज समाजसेवक महेश मोरे यांनी श्री साई लॉजिंग माजिवडा येथे जे आहे ते धाड टाकलेली आहे. दार उघडा सर. तुझं नाव घे ना. बोल मॅनेजर आलाय. तू रिसिप्टला बसतो. काहीतरी सांग. मग उघडेल दार तो बरोबर. हॅलो. हम पोलीस बोलो. कंट्रोलला कॉल दे. नाही उठत मग काय करू? मला तेवढा टाइम नाही. मला लगेच दुसरीकडे जायचं आहे. मी पुढे पण जाणार आहे. इथे काय चालतं मला सगळं माहिती आहे. माझी सगळीकडे माणसं बसलेत. सांग पटकन उघडा. आवाज दे तू. दरवाजा उघडा जरा 2 मिनिटं. मग पोलीस येतील मग बघून जाऊ दे. घेतील. चल ठीक आहे. नाही उठत ना. लास्ट विचारतोय. नाही उघडत. चावी दे. तर उघड. तोड लाख ना. तू तोड. तू तोड ना. पूर्ण हॉटेल तुटेल. दरवाजा उघडा हो. इथेच आहेत ना. आपण पाहिलं तर या माजिवडा विभागामध्ये सर्रासपणे जे आहे ते देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय जे आहे ते दरवाजा उघडा. समाजसेवक महेश मोरे यांना जो आहे तो संशय आला आणि आता आपण पाहू शकतो मराठा प्रतिष्ठानचे समाजसेवक महेश मोरे या ठिकाणी आक्रमक झालेत. दरवाजा तुटेला 2 झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो समोरून या. तोंड लपवा आणि बाहेर जायला निघा तुम्ही. तुमच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. चला लवकर. आपसे कोई मतलब नहीं है. आप मुंह ढक के निकल लो यहाँ से. और अगर मैं दरवाजा तोड़ के अंदर आ गया आपण पाहिलं तर या विभागामध्ये सर्रासपणे जे आहे ते देह विक्रीचा जो आहे तो व्यवसाय सुरू होता. कुठे गेला तू मॅनेजर? मॅनेजर कुठे अजून पोरी? 2च. 15 चल मोजून गेलोय आम्ही. बाथरूम चेक करायचं. बाथरूम चेक करा. तिकडे चेक कर. तिथे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी बाथरूम मध्ये. सर्रासपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते देह विक्रीचा किती येते फक्त बघू दे कॅमेऱ्यात. 12 आप सब मुंह छुपा के बाहर आओ. मुंह छुपाओ और बाहर निकलो. मुंह छुपाओ. बाहर आओ. एक एक करके बाहर सबको बाहर बुलाओ. चलो 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 जल्दी. आपसे कुछ लेना देना नहीं हमको. आप निकलो. चलो इधर से. आपण पाहिलं तर आहे आतमध्ये बाथरूम मध्ये. चलो बाहर आओ. जाओ चलो जाओ तुम जाओ. चलो जल्दी. चलो. टेंशन मत लो. जाओ तुम. त्या बाथरूम मध्ये आहेत का रे? नाही हा नाही इथलं नाही. दोघंच होते. हे या रूम मध्ये बघ आहे. नाही याच्यामध्ये कप्पा नाही. ए कोण आहे तिकडे? ए आपला रोशन. आपण पाहिलं रोशन तर इकडे. या श्री साई वर या. लॉज मध्ये आपण पाहिलं सर्रासपणे जे आहे ते
देह विक्रीचा जो आहे आणायचा तो त्यालावर इकडे जो आहे तो व्यवसाय तू जाऊन चालू त्याला होता. घेऊन ये. घेऊन येऊ का? आणि त्याच संदर्भात आता महेश मोरे या ठिकाणी जे त्या आक्रमक झालेले आहेत. दरवाजा तू खोललेला आहे. झोपलेलो आतमध्ये कोण आहे? चेक करा रे. झोपल्याला एवढा वेळ झोप लागलेली. हे काय आहे? हे कसलं पाकिट आहे वगैरे? झोपलेला होता ना, कसलं आहे? कसले हे काय आहे? अरे हे काय आहे? हा, मग एकटाच झोपतोस? एकटाच झोपतो का? नाही इकडून आले आता त्या बाहेर. कुठे गेल्या? आपण पाहिलं तर सर्रासपणे जे आहे ते या विभागामध्ये जी देह विक्री होती त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे बघ, इकडे दोघी म्हणजे जवळजवळ 15 बोलल्याप्रमाणे 15 जणी आहेत. तो मॅनेजर कुठे अरे काय उभा नाही. काय चाललंय? हे काय चाललंय? काय चाललेलं आहे? मारणार नाही तुला. रेडायच का? मी मारत नाही, मी डायरेक्ट केस करतो. हे बघा यांचे खुफिया रस्ते बघा. हे उघड आहे इकडे. हे कसं उघडतात? ती मुलगी इकडनं कशी बाहेर आली दाखव. इकडूनच दोघी उभ्या होत्या नाशिक. तुला येतंय का नाही? मग मी मारायला चालू करू. मग ती इकडनं आली आता. कुठून? त्याच होत्या ना त्या. अरे बाबा इकडनं आता 2 जणी आल्या. इकडून आलो ना तेव्हा इकडून असे सगळे त्याच होत्या. चला खाली या. कोण आहे मालक? कोण आहे तुमचा मालक? कोण आहे? आता तुम्ही नाव सांग. आपण पाहिलं तर सर्रासपणे या माजिवडा येथे खाली पण आहे. जे आहे ते देह विक्रीचा व्यवसाय जो आहे ते या ठिकाणी चालू होता. त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर समाजसेवक महेश मोरे या ठिकाणी जे ते इथे आक्रमक चेक झालेले करा. आहेत. लाईटी लाव जा. ठाण्यामध्ये तर बघा आपण तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मी सिलेंडरचे मॅटर दाखवले, कसिनो दाखवले, काय बोलतात ते लॉटऱ्या दाखवल्या. आता हे देह विक्री. आता तुम्ही सांगा, आम्हाला जर माहिती पडतं तर पोलिसांना या गोष्टी माहिती नाही पडत? इथल्या स्थानिक नगरसेवकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना या गोष्टी त्यांच्या एरियात काय चालू आहे माहिती नाहीये. पण कुठेतरी पाणी मुरतंय ना, हेच मला तुम्हाला सांगायचं. मालकाचं नाव ना ते सांगत होते ना हे सांगत आहेत. गुन्हा एक पण दाखल नाही. कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि लाईनीत आहेत सगळेजण. गुन्हेगारी कशामुळे वाढते? आज हा मुलगा, नाव काय बाबा मालकाचं सांगणार आहे? तुझं नाव तरी सांगशील? जोरात बोल, जोरात बोल. मराठी आहेस ना? आडनाव सांग ना. सूरज उतेकर. मालकाचं नाव शेट्टी आहे? हा, नाही सांगणार ना? नाही सांगत आहे मालकाचं नाव. ठीक आहे, जे काय आहे पोलीस बघून घेतील. आपण पोलीस स्टेशनला पोलीस बोलून घेऊ आणि यांच्यावरती जी कारवाई आहे ती करायला सांगू. तुला एकच सांगतो, मालक आत नाही जाणार आहे, तू जाणार आहे. ड्युटीवर तू आहे. तू जाशील. हा, फोक्सो पासून सगळे लागणार. रोहित शेट्टी, योगेश शेट्टी नाव मालकाचं. कारण तू कशाला पगारावर आहेस ना? आम्हाला आहे ना तू. अच्छा, एक जाऊ दे, मला खरं सांगायचं, तुला जर याच्यातनं काढायचं असेल तर याच्या समोर सांगतो, किती पैसे घेतात याच्यासाठी? पैसे कोण घेतं? मग रूमचे पैसे किती आहेत? अरे तू गल्ल्यावर बसतोस, भाडं किती आहे रूमचं? 800 रुपये. किती तासासाठी? 1 तासासाठी 800 रुपये. आणि मुलगी किती रुपये घेते? बोल ना. बरं, त्यातला मुलीचा हिस्सा किती असतो? किती पर्सेंटेज असतो मुलीला आणि त्यांना? जाऊ दे, हा सांगणार नाही. तुझं नाव घ्यायला सांगू ना FIR मध्ये? मग तू सांगत नाही तर मी काय करतोय? तुला तू मरशील ना. मला काय काही इथे कुठे गुन्हा झाला तर कुणाला पकडणार? तुला की मालकाला?
मग तू बोल ना, कोणाचं आहे ते, काय आहे, काय हिशोब चालतो, बोलून हा, टाकायचं. सांगून टाक सगळं स्पष्ट. बाबा मी नाहीतर कामाला आहे, तुझं मी बोलून पगारावर आहे, मला काय माहिती इथं काय होतंय काय आहे. मुलींमधले किती पैसे मालक घेतो मला ते पाहिजे फक्त. त्यांचे पैसे किती असतात, 1 तासाचे त्यांचे पैसे किती असतात, आणि त्यातून तुमचे किती, बाकी बाकी नाही घेत तुम्ही नक्की. रूमचे 800 रुपये, त्यांचे 1200 रुपये 1 तासाचे. सर असे सर्रासपणे जे आहेत ते या विभागामध्ये अनेक जे आहेत ते व्यवसाय चालू आहेत. पोलीस प्रशासन का गप्प आहे या संदर्भात? गप्प म्हणजे त्यांच्या तोंडात कोंबलेत. आता काय करू मी, सांगा तुम्ही, काय करू मी, त्यांच्या तोंडात काय कोंबले. भूमिका असणार सर? शेवटचा प्रश्न आहे, काय भूमिका असणार आहे? भूमिका हीच आहे की या रोडला जेवढे लॉजिंग आहेत ना सगळे ताबडतोब बंद करायचे. पोलिसांना आम्ही वॉर्निंग देणार आहे. परत एक पत्र ह्या बाबतीत पण देऊ. हा जो गैरव्यवहार चालू आहे म्हणजे शरीर विक्रीचा, त्या मुली पैशासाठी कमवतात, मला त्यांच्याबद्दल काही नाही बोलायचं आहे. पण हे लॉजिंगवाले आणि ह्यांचे दलाल लोक जे आहेत ना ते 60-40 मध्ये धंदा करतात. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करतात हे लोक. हां, हे लॉजिंगचे 800 रुपये 1 तासाचे, 24 तासाचे 8 चोक 32, किती रुपये झाले? 32,000 रुपये दिवसाला एका रूमचे. 32,000 रुपये दिवसाला एका रूमचे. ताजच्या रूमचा भाव आहे का एवढा? या सगळ्यांचा हक्का कोण आहे? आता ठाण्याचा आका कोण आहे? तोच असणार ना आका, त्याशिवाय धंदे चालतात. पण आता मराठा प्रतिष्ठान सगळीकडे घुसणार आहे. आपल्याकडे आता जास्त मुलींना ते पण माहिती आहे, 2-4 होते. तर त्याच्यानंतर बाजूला मला तिथे रेल मागची मी मुद्दाम होतो 15 तिथे मला ऑन कॅमेरा असं आहे ना, सगळं थांबवा आहे, पण ते थांबवा. माझं म्हणणं एक आहे, मला रेड मारायला करू नका. माझेच कस्टमर येणार, मला फोन करणार, मी येणार, पण मी समोरून सांगायला आलो. तिथे मुली जास्त होते, तिथे 3-4 होतं म्हणून नाही आलो, तिथे गेलो. चला दुसरं कुठं जायचं बघा. आणि माझ्यापासून लपून राहणार नाही हे मी तुम्हाला ह्याच्यावरून तुम्हाला कळेल. आणि आज तुमच्या समोर आलो कसिनो आणि माझ्यापासून लपत नाही काय, कारण माझी पोस्ट आहे ती बघा. नंतर मग फोन करा मला.